Hello students, good morning. Yesterday we have seen that is the how to find out the principal solution. आपण प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं हे मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. त्याचे दोन व्हिडिओज माझ्या माहितीप्रमाणे 3 व्हिडिओज टाकलेले आहेत. एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतानाचे साइन कॉस टॅनचे व्हॅल्यूज काढायला सांगितल्या होत्या आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज असताना साइन कॉस टॅनचे प्रिन्सिपल सोल्युशन्स आपण फाइंड आउट केलेलो आहे. तुम्हाला होमवर्कसाठी मी जे काही दिलेलं आहे ते तुम्ही सॉल्व्ह केलेलं नाही, याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाहीये. मित्रांनो, तसं नाही आहे. हे अतिशय महत्वाचं, अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तो सीईटी साठी आता मी जे घेतोय ते सीईटी प्लस थेरी, म्हणजे तोच क्वेश्चन 2 मार्क्सला थेरीला विचारतात आणि तोच क्वेश्चन सीईटीला 2 मार्क्सला विचारतात. प्रिन्सिपल सोल्युशनचं एक एक्झाम्पल निश्चितपणे सीईटीला असतं. आता आज मी चालू करणार आहे जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशनचं सुद्धा एक एक्झाम्पल नेहमी सीईटीला आणि जेईईला असतं. लक्षात घ्या, जेईईच्या एक्झामला हे एक्झाम्पल असतं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओज मिस करू नका. तुम्ही म्हणाल की नंतर शिकवलं जाईल, पण नंतर वेळ नाही बाळांनो. 18 चॅप्टर्स आहेत. राहिलेल्या वेळामध्ये पुन्हा डबल घेणे हे फार त्रासदायक तुम्हालाही आणि आम्हालाही होतं. त्यामुळं पुन्हा पुन्हा ते करत जा. आणि आपण जेव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा व्हिडिओ समजल्यानंतर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. ओके, तर आज आपण जनरल सोल्युशन, त्याचे काही फॉर्म्युलेज आहे. जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला असा आहे. साईनचा एक फॉर्म्युला आहे, कॉसचा एक आणि टॅनचा एक, असे 3 फॉर्म्युले आहेत. इफ, लुक हियर, इफ sin theta equal to sin alpha, then theta equal to n pi plus -1 raised to n alpha, -1 raised to n alpha, where n belongs to z. ओके, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. म्हणजे असं एक्झाम्पल आलं की हेच फॉर्म्युला यूज करायचा. कधी कोणता यूज करायचा, साइन आलं तर हा यूज करायचा. कॉसचा जर एक्झाम्पल असेल तर पहा, इफ कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा, देन थीटा इक्वल टू n pi plus 2n pi plus or minus alpha, 2n pi plus or minus alpha, असा सिंपल फॉर्म्युला आहे. फक्त कुणाचा फॉर्म्युला कोणता हे मात्र तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. थर्ड, इफ tan theta equal to tan alpha, that is then theta equal to that is n pi plus alpha only, n pi plus alpha. बघा, कधी कुठं काय लक्षात ठेवायचं. आणि सेक कोसेक कॉटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाहीये तुम्हाला. का माहितीये का, तर सेक म्हणलं, कोसेक म्हणले की 1/sin, सेक म्हणले की 1/cos आणि टॅन म्हणले की 1/cot. आता हे आपल्याला मागच्या वेळेला पाहिजे तसंच याचे असणार आहे. म्हणून त्यामुळं फक्त 3चेच फॉर्म्युले पाठ करायचे आहे. साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा, देन थीटा इक्वल टू हा फॉर्म्युला. म्हणजे हे असं एक्झाम्पल असं असेल तर हे असं एक्झाम्पल असेल तर थीटा इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा आणि टॅन थीटा इक्वल, म्हणजे हे सीईटी साठी फार महत्वाचं आणि ते थेरीला 2 मार्क्सला एक्झाम्पल महत्वाचं, लक्षात घ्या. आता ह्याच्यावरून आपल्याला असं याचा यूज करून आपण कशा पद्धतीनं जनरल सोल्युशन, आता मागच्या वेळेला काय पाहिजे आपण, प्रिन्सिपल सोल्युशन. तशी प्रिन्सिपल सोल्युशन बुकमध्ये फक्त 7च आहेत. मी जवळपास 24 ते 25 एक्झाम्पल प्रिन्सिपल सोल्युशनची घेतलेली आहेत, लक्षात घ्या. आता आपण मला सांगतोय तर आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. क्वेश्चन असा विचारला जाईल, फाइंड जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. क्वेश्चन पहा, क्वेश्चन असा असेल, फाइंड जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. लक्षात घ्या, स्टडी करा.
नुसता वेळ टाइमपास किंवा वेळ घालवू नका, वेळ आहे म्हणू नका, किंवा काय भविष्यात होणार आहे, परीक्षा कॅन्सल होणार का, सिलेबस कमी होणार का, काय हे बघत बसू नका अजिबात. बघायला वेळ नाहीये. चांगली मार्क्स मिळवायचे असतील तर रेग्युलर स्टडी करा. आता क्वेश्चन तुम्हाला असा दिलेला आहे पहा, जनरल सोल्युशनचा पहिला क्वेश्चन, जनरल सोल्युशन म्हटलेलं आहे. आणि फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द जनरल सोल्युशन. फर्स्ट क्वेश्चन, साइन थीटा इक्वल टू हाफ. हे फर्स्ट एक्झाम्पल. आता सॉल्व्ह कसं करायचं हे तुम्हाला इथं मी सांगतो. तर पहा, साइन थीटा इक्वल टू हाफ दिला असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे, टेबलमध्ये साइन 30 हाफ व्हॅल्यू कुणाच येते, तर साइन 30ला. आता तुम्हाला मी मागे सांगितलं होतं 30 डिग्री इक्वल टू म्हणजेच π/6, 45 डिग्री इक्वल टू π/4. रेडियन मध्येच आपल्याला लिहावं लागतं, हे रेडियन मध्ये असतात. आणि 60 डिग्री इक्वल टू π/3 हे आपल्याला असं लिहावंच लागतं, प्रश्नच नाही. आता मी काय म्हणतोय पहा, मग असं लिहिल्यानंतर मी पहिल्यांदा काय लिहिणार आहे पहा, तर ह्याची व्हॅल्यू कुठे येते, तर मी असं म्हणणार आहे, लेट साइन थीटा इक्वल टू हाफच्या ठिकाणी साइन 30 मीन्स π/6 लिहिणार आहे. लक्षात आलं का बघा, फक्त हाफ म्हणजे कोण एवढंच घ्यायचं, बाकी काय करायचं नाही आपल्याला. मग कुणाशी कम्पेअर करायचं, लेट वी नो साइन थीटा, हा पहिला फॉर्म्युला, साइनचा फॉर्म्युला म्हणजे की साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा. बघा ऐका, हे एक्झाम्पल साइन मध्ये साइनचं बघा, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा. मग थीटाच्या ठिकाणी थीटाच आहे म्हणून आपला फॉर्म्युला काय, थीटा इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा. हा फॉर्म्युला मांडायचा. हा फॉर्म्युला मांडला की अल्फाची कम्पेअर करायची, थीटाच आहे, फक्त अल्फा कोण आहे, देअरफॉर अल्फा इक्वल टू काय आहे, π/6. तिथे व्हॅल्यू ठेवायची, थीटा इक्वल टू n पाय प्लस -1/n π/6 इज द आन्सर, इज अ जनरल सोल्युशन, इज जनरल सोल्युशन. हेच जनरल सोल्युशन झालं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, साइन थीटा इक्वल टू हाफ दिला तर साइन थीटा इक्वल टू साइन हाफ कुणाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची, हाफ व्हॅल्यू आहे साइन π/6 ला म्हणजे 30 ला. लक्षात घ्या. मग साइन थीटा इक्वल टू साइन π/6 कम्पेअर लगेच करायचं, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा, फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला मांडायचा, थीटा इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा. आणि तर थीटाच्या ठिकाणी थीटाच आहे, अल्फाच्या ठिकाणी कोण आहे, फक्त π/6, मग अल्फा इक्वल π/6 व्हॅल्यू ठेवायची, तुमचं जनरल सोल्युशन झालं. हे अगदी तोंडी सुद्धा अगदी हे माहित असेल तर पट्टदिशी आपण डायरेक्ट इथं येऊ शकतो आणि डायरेक्ट म्हणजे तोंडी आपण सीईटीचा सुद्धा क्वेश्चन आपण चटकन सोडवू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात घ्या. हे झालं, हा झाला साइनचा. आता साइनचा हाफ दिल्यानंतर तुम्ही साइनचा काय करायचं आहे, साइन थीटा इक्वल टू 1/√2 हे तुम्ही सॉल्व्ह करायचं, साइन थीटा इक्वल टू -√3/2 तुम्ही सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय करायचं, तर इथं फक्त तुम्ही π/4 इथे एवढा चेंज होणार, बाकी आहे सेम तसंच, फक्त अल्फाच्या ठिकाणी इथं काय येणार, π/4, इथं π/4, इथं π/4. 60 √3/2 असेल तर तुम्ही काय करायचं, π/3, इथं π/3, इथं π/3, एवढा चेंज होणार, बाकी काही चेंज होणार. त्यांनी एकच एक्झाम्पल दिलेलं आहे, आलं का लक्षात. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल. समजा तुम्हाला इथं असं दिलं असेल, कोसेक, बघा समजा साइनच्या ठिकाणी काय दिला, कोसेक थीटा इक्वल टू √2 दिला, तर पहिला कन्व्हर्शन करायचं. समजा 2 दिला तुम्हाला, पहिला 2 दिला, तर काय करणार तुम्ही, कन्व्हर्शन करायचं, 1/sin थीटा इक्वल टू हाफ म्हणायचं, 2 इक्वल टू 2 आणि रेसिप्रोकल करायचा, ते लक्षात, इक्वल टू 2 रेसिप्रोकल करायचा, साइन थीटा इक्वल टू हाफ. बघा हेच एक्झाम्पल आलं का, पुन्हा मराठीचं. म्हणजे असंच पुन्हा तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं साइन, हे सगळे साइनचे एक्झाम्पल्स. मग आता तुम्हाला मी होमवर्क साठी म्हणून
तर होमवर्कसाठी म्हणून हे एक दिले 1, हे 2, हे थर्ड तयार करून दिलेलं आहे, इथंच बनायचं. कोसेक थिटा इक्वल टू, मी जर तुम्हाला √2 दिलं तर त्याचं कोणाच असं कन्व्हर्शन करायचं, 1/sin थिटा इक्वल टू √2 मीन्स sin थिटा इक्वल टू 1/√2. पुन्हा असंच माघारी जायचं. नंतर हे झालं 4th एक्झाम्पल होमवर्कचं. आणि 5th एक्झाम्पल असं आहे, sin थिटा कोसेक थिटा इक्वल टू 2/√3. याचं कन्व्हर्शन 1/sin थिटा इक्वल टू 2/√3 आणि कन्व्हर्शन केला की sin थिटा इक्वल टू रेसिप्रोकल √3/2. बघा बरं, ह्याचं एक्झाम्पलचं उलट. म्हणजे अशाच पद्धतीची एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. जवळपास तुम्हाला 1, 2, 5, 6 एक्झाम्पल्स, 5 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला मी सांगितलेले आहेत अलग लक्षात. हे एक एक्झाम्पल, हे सेकंड, हे होमवर्कचं, थर्ड होमवर्कचं, 4th, 5th अँड 6th अशी एक्झाम्पल्स तुम्ही या एक्झाम्पलला धरून सॉल्व्ह करायचे. आणि जर स्टडी केला तरच तुम्हाला सुटणार आहे. आणि तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी केला तर तुम्हाला ते समजणार आहेत कशा प्रकारची एक्झाम्पल्स आहेत ती. समजलं का बा? आता हे जर झालं असेल तर आपण आता जाऊया कॉसच्या एक्झाम्पल्सकडे. असंच आहे, कॉसच्या एक्झाम्पलसाठी कॉसचा फॉर्म्युला यूज करायचा, बाकी काय नाही. बघा फॉर्म्युला तुमच्याकडे एक्झाम्पल दिलंय कॉस थिटा इक्वल टू, काय एक्झाम्पल दिले बा, कॉस थिटा इक्वल टू √3/2. कॉस थिटा इक्वल टू √3/2. आता हे कॉसच्या मधलं पहिलं एक्झाम्पल. आता कॉस थिटा, कॉसची व्हॅल्यू √3/2 कुठे आहे? पहिल्या लेक्चर मध्ये टेबल मध्ये बघायचं, तर तुम्हाला ते पाठच पाहिजे. कॉसची व्हॅल्यू √3/2 आहे 30 ला. कॉस 30 इक्वल टू √3/2 म्हणजेच कॉस π/6 इज इक्वल टू, म्हणजे इथे मी लिहिणार अँड लेट कॉस थिटा इक्वल टू कॉस 30 मीन्स π/6. हे माहित पाहिजे, हे पाठ पाहिजे. पाठ असेल तर लगेच जमणार आहे आणि तोंडी सुद्धा जमते. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. बट cos theta equal to cos alpha, therefore theta equal to 2n pi plus or minus alpha. फॉर्म्युला इथला बघूनच लिहायचा, पाठ करून ठेवायचा आणि बघून लिहायचा. अलग लक्षात, पाठच करायचे फॉर्म्युले, त्याला पर्याय नाहीये. ओके, अँड देन थिटा इक्वल टू, आता अल्फा तुमच्याकडे काय आहे कम्पेअर केलं तर अल्फा काय तुमच्याकडे, अल्फा इक्वल टू π/6. ओके, therefore theta equal to 2n pi plus or minus π/6. Finish is general solution. Finish. आता हे समजलं बघा काय केलं, cos theta equal to √3/2 कुणाला आहे तर cos π/6 आहे. कॉसच पाहायचा, कॉसचा cos अल्फा आहे आणि मग अल्फा मिळाला तुम्हाला रूट, फॉर्म्युला मांडायचा आणि अल्फाची व्हॅल्यू √3/2 आहे, इथं व्हॅल्यू ठेवायची. समजा तुम्हाला मी इथं दिलं, होमवर्क म्हणून दिलं cos थिटा इक्वल टू हाफ दिलं. cos थिटा इक्वल टू मला मी काय दिलं, हाफ जर दिलं तर तुम्ही काय करणार, इथं cos थिटा इक्वल टू हाफ कुणाला व्हॅल्यू आहे कॉसच्या, तर cos π/3 म्हणजे 60 ला व्हॅल्यू आहे. मग पुन्हा फॉर्म्युला तोच मांडणार, हा फॉर्म्युला मांडायचा, हा फॉर्म्युला मांडायचा. अल्फा इक्वल टू π/3, अल्फाची ठिकाणी π/3 ठेवायचं, आन्सर मिळाला. समजते का पहा. समजा cos थिटा इक्वल टू मी तुम्हाला व्हॅल्यू दिली 1/√2, तर तुम्हाला काय माहित आहे पाहिजे, लेट cos π/4, what is that, cos π/4 इक्वल टू cos थिटा इक्वल टू cos π/4. का तर हे लक्षात ठेवायचं, cos π/4 ला 1/√2 व्हॅल्यू असते. आणि म्हणून मग पुन्हा तोच फॉर्म्युला वापरायचा, हा वापरायचा. अल्फा इक्वल टू काय तुमच्याकडे आहे पा, अल्फा इक्वल टू π/4 म्हणायचं. इथं π/4, इथं π/4 टाकायचं, जनरल सोल्युशन. समजा तुम्हाला सेक देणार होता, हे तसं कंटिन्यू पुढे करायचं. ओके, सेक थिटा
इक्वल टू तुम्हाला जर का 2 दिला तर तुम्ही पहिला 1 cos थीटा इक्वल टू 2 अँड रेसिप्रोकल तुम्ही केला तर cos थीटा इक्वल टू 1/2 केला की इथं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितले त्या पद्धतीनं पुढे कंटिन्यू करायचं. कॉसच एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करायचं. फिफ्थ पहा, सेक थीटा इक्वल टू तुम्हाला जर 2/√3 दिला तर पुन्हा तसंच 1 cos थीटा इक्वल टू 2/√3. ओके, मीन्स cos थीटा इक्वल टू √3/2. पुन्हा हेच एक्झाम्पल कंटिन्यू आलं का इथं बघा, त्याच एक्झाम्पलला पुन्हा कंटिन्यू करायचं, काही विशेष नाहीये. आणि अजून एक लास्ट एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल, cos थीटा इक्वल टू √2 जर कोसेक थीटा इक्वल टू जर तुम्हाला सेक थीटा इक्वल जर √2 दिला असेल, सेक थीटा इक्वल टू √2 दिला असेल, रेसिप्रोकल करायचा 1 cos थीटा इक्वल टू √2 आणि ह्याचा रेसिप्रोकल केला की cos थीटा इक्वल टू 1/√2 आणि 1/√2 चे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेलं असते, तेच एक्झाम्पल कंटिन्यू करायचं. अशा प्रकारची 6 एक्झाम्पल्स तुम्हाला इथं म्हणजे तिथे एक मगाशी सुद्धा एक सॉल्व्ह करून दिलं होतं, 5 एक्झाम्पल होमवर्कला होती, इथंही सॉल्व्ह करून दिलं आणि 5 एक्झाम्पल होमवर्कला आहेत. अशी तुम्हाला 10 एक्झाम्पल्स आज होमवर्क्सला आहेत. तर आता तिसरा जो पॉइंट आहे जनरल सोल्युशनचा तो म्हणजे तुमचा tan थीटाचा, तो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू. ओके.